वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे सिद्धी, तुमचं माझ्या चॅनलवरती खूप 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 मनापासून स्वागत. सो माझी स्किन खूप छान झाली आहे आता. प्लीज 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 असंच प्रे करत राहा. आणि येस, आज आहे वेडिंग डे आणि आम्ही निघालो बसमध्ये आहोत आता आम्ही. आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवलं तसं बसलोत होता आणि मस्त नाश्ता वगैरे केला. मी ॲक्च्युली घरी होते तर आम्ही सगळे, सूरज आणि आम्ही सगळ्यांनी घरीच खाल्लो होतो, पण इथे येऊन पण आम्ही नाश्ता केला, जे की होतं कांदा पोहे. सो लेट्स सी आता काय कसं करायचं म्हणजे तिकडे जाऊन आता मेकअप अँड हेअर. माझे मेकअप आर्टिस्टला मी सांगितलेलं माझ्यासोबतच यायला, बट तिच्यासोबत हेल्पर पण होते. मग ते लोकांना परत ठाण्याला या, ठाण्यावरून मग इकडे आमच्यासोबत या. सो त्यांना कम्फर्टेबल होतं की ते बाय ट्रेनच जातील. आणि येस, आय एम डॅम एक्सायटेड टू सी माय लुक, कारण आत्ता खूप जास्त माझा रेडनेस ऑलमोस्ट गेला आहे आणि माझी स्किन पील झाली आहे. ह्या साईडने तर पूर्ण झाली आहे, इथे एकदम असं क्वचित राहिलं आहे. यांचं काहीतरी वेगळं चालू आहे, माझ्याकडे बघताय. लेट्स सी हाऊ इट्स टर्न आउट माय लुक. तर चला भेटूयात आपण थोड्या वेळात, कारण का आता सगळे सेट होतील आणि मग मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते. इथे एक तर उजेड नाही येतं बिकॉज ही जी मिरर आहे ती थोडीशी ब्लॅक आहे, तर त्यामुळे बाकी बघा. निघालो पिकनिक नाही, सॉरी, लग्नाला. हे आमचे कपल बघा. हे पिया दादा, थँक्यू. खरं नाही काही हा, 3 साड्या मस्त. ही आमच्या मामाने घेतलेली साडी, कलर मस्त वाटतं. मावशीचं तर एक नंबर वाटतं कलर साडीचा. तर ठीक आहे, मावशीचा मस्त वाटतं. काय ग, मेकअप बिकअप करणार की नाही? करणार, मस्त छान. येस गाईज, फायनली वी आर रिच्ड आणि आता चाललो. हातात बॅग पण आहे, चाललो फटाफट, कारण का चालायला जमत आहे. बॅग वगैरे घेऊन हेवी आहेत. तर आता आमचे हेअर अँड मेकअप स्टार्ट झालेत आणि माझी स्किन इज आय एम डॅम हॅप्पी की माझी स्किन खूप छान आता होते, पील झाली आहे. सो म्हणजे लुक चालू आहे. मी लास्ट करणार आहे कारण असंच. मी लेन्स अप्लाय केलेत आणि जेवायला आलोत. मी आणि मम्मी फुलं आणायला आलेलो, पण आम्ही जेवायला आलो. जेवण पोटभर. प्लीज गेटिंग रेडी. मम्मी झाली आहे रेडी, मावशी पण रेडी झाली आहे, ऑलमोस्ट सगळेच झाले. माझं राहिलं आहे. चल जाता तू. येस गाईज, आय एम गेटिंग रेडी. सो लेट्स सी हाऊ इज टर्न आउट ऑन दिस रेडनेस. आणि मी ट्रस्ट द प्रोसेसमध्ये आहे. सो लेट्स लुक लाईक दिस. एवढा मला आवडला ना हा लुक, कमाल. ज्वेलरी अँड ऑल सगळं तिने आणलं माझ्यासाठी, मस्तच झालं एकदम. काय हा लुक मी कधीच नाही विसरू शकत. सो येस, रिद्धीकडे बघ. आणि रिद्धी आमची दिसते अशी. एव्हरीवन इज लुकिंग ॲट मी ओनली. I don't know why. पुनश्च एकदा दोन्ही परिवारांचं हार्दिक स्वागत. विवाह महत्वाची वेळ जवळ चाललेली आहे. चला, नवरीच्या मामाने सुद्धा नवरीला स्टेजवरती आणायचे. तुमच्या खूप काढत मामा नवरीला स्टेजवरती आणायचं आहे. नंतर पण त्यांच्यासाठी अजून एक जणांनी कोणतरी यायचं आहे. एक साईडला नवरीला काय माझ्याकडे उजव्या काठावरती उभं राहायचं. चला, नवरीच्या मामा स्टेजवरती इथे येऊ दे. सौभाग्यवती मनीषा शिवाजी जाधव आणि शिवाजी जाधव यांची सुकन्या चिरंजीव सौभाग्यवती कांक्षणी सायली
यांच्या विवाहाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं या दोन्ही परिवाराच्या वतीने भोईर आणि जाधव परिवाराच्या वतीने स्वागत. यामध्ये सन्माननीय एकच माझा व्हिडिओ बोल फिर our groom and our bride. Congratulations, guys. Thank you so much. Congratulations. Thank you. येस गाईज, सो ब्लॉगचा एंड करायचा राहिला होता लग्नाचा आणि सेकंड आउटफिट मध्ये मी कशी दिसते हे तुम्हाला दाखवायचं पण राहिलंय. सो मी पुढे फोटो टाकेन तर तो तुम्ही बघा. आणि लग्नाचे जेवढे पण शॉर्ट्स होते तर ते युक्ताने घेतले आहे. सो तिला थँक्यू सो मच, कारण का तिने खूप अमेझिंग शॉट्स घेतलेत. नाहीतर माझ्याकडे फोन असता तर ऑब्व्हियसली मला ते घेता आले नसते, पण तिने खूप छान शॉट्स घेतलेत. आणि एक माझी स्किन आता खूप छान झाली आहे. थँक्यू सो मच की तुम्ही सगळ्यांनी प्रे केलं असेल माझ्या स्किनसाठी.
तर येस, कारण का मला असं टेन्शन होतं की ॲक्च्युली माझे ब्राईड्स आहेत, आता येणाऱ्या सायडर्स आहेत, सो समोरचं विचारताना असं विचारतं की काय झालंय स्किनला. तर मी जर सांगते ॲलर्जी झाली, पण समोरच्याच्या मनात असंच असतं, अरे ही मेकअप आर्टिस्ट हिला मेकअपमुळे काही झालं नसेल ना. ट्रस्ट इश्यू तर हा येतोच. सो येस, की माझी स्किन मला परत छान मिळाली आहे आणि आता माझी जी स्किन पील होऊन आली आहे ती एकदम अशी पातळ आहे आणि एकदम सॉफ्ट आहे. सो त्याची मला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. आणि मी ती स्किन बरी झाली, पण आता मला आतून सर्दी वगैरे या सगळ्या गोष्टी चालू झाल्यात. तर होप सो हे पण लवकर बरं होऊ देत. आणि थँक्यू सो मच गाईज, तुमच्यामुळे हे शक्य झालंय असं मला तरी वाटतंय. आणि लग्न अमेझिंग झालं, सगळ्या गोष्टी छान झाल्या. जिने माझा मेकअप केला होता तिला थँक्यू सो मच, मेकअप अँड हेअरसाठी. तिने मला अमेझिंग लुक दिला होता, तिचं वर्क एकदम कमाल होतं. तर येस, भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल बाय, टेक केअर, लव्ह यू गाईज. आणि हसत राहा आणि दुसऱ्यांना पण हसवत राहा. बाय गाईज.